महाराज शरदजी पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। शरदजी चंद्रशेखर शिवाजी महाराजांचा, गौतम बुद्धांचा, महात्मा फुले साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। बरं खानजी आपणास विनंती की आपण वरती यावं। त्याच पद्धतीने संस्थेचे प्रमुख पदाधिकारी कारभारी वडील चावी घेणार आहोत अशी मी आपणास विनंती करतो आणि पुढील कार्यक्रम आदरणीय मध्ये आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी उपस्थिती ही या चेंबूरच्या दृष्टीनं एक अत्यंत समाधानाची अत्यंत चांगल्या प्रकारची गोष्ट आहे। आपण इथं व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी एक चंग बांधलेला होता, एक विडा उचललेला होता आणि रात्रंदिवस त्याचा ते पाठपुरावा करत होते। आजची परिस्थिती अशी आहे, सगळे कार्यकर्ते आमचे माझे सहकारी निलेश भोसलेजी यांनी त्यांना मुहूर्त या ठिकाणी भाषण केलं। त्यांनी ह्याच गोष्टीचा उल्लेख केला की आज हरिलाल यादव, सुभद्रा, गोपीनाथ समाजचे सहकारी आणि या भागाचे युवक खासदार मुंबई मी निलेश भोसले आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, त्यांनी माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि माई उर्फ प्रतिभाताई पवार यांचा सत्कार करावा। सत्कार समारंभ होत आहे साहेबांचा, कृपया जोरामध्ये टाळ्या होऊन जाऊन द्या। आज या मंगलदायी प्रसंगाला साहेबांनी स्वतः माई साहेब उर्फ प्रतिभा काकी यांचा सत्कार माननीय निलेश भोसले साहेब यांना विनंती करेल, यांनी सत्कार घ्यावा। भदेकर साहेबांच्या हस्ते दोघा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। थोडं साईड व्हावा, जरा साहेबांच्या चारा दिसत सर्वांना। काही निवडक लोकांना अभिनंदन। यांना साहेबांच्या हस्ते चावी आणि अलॉटमेंट लेटर देण्यात येत आहे। टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा। सर्वांनी शांततेचा हे करायचं। एसआरएचे अधिकारी तिकडे बसलेले अरुण जाधव साहेब चौकी के साथ निकाले थे भाई। प्रकाश भोसलेजी यांचं स्वप्न आज साकार झालं आहे आणि हजार लोकांना आज पवार साहेबांच्या हस्ते चावी वितरण केलं काय अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए गिरणीमा संस्थांमध्ये राहणाऱ्या 1000 नागरिकांसाठी आणि या संस्थेचे संस्थापना किंवा ज्यांनी हा संकल्प केला आणि स्वप्न पाहिलं की 1000 कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। पुनर्वसन होत असताना फक्त सिमेंटाची घरं उभं नाही राहिले पाहिजे, तर त्यांच्या राजमहालासारखे घरं उभं राहिले पाहिजे, अत्याधुनिक सुविधा असल्या पाहिजेत। ज्या पद्धतीने ज्या अडचणीचा संघर्ष आमच्या आयुष्यात आला, आमच्या भविष्याच्या पिढीच्या आयुष्यात येऊ नये, हे एक संकल्प होता, हा एक स्वप्न होतं। त्या स्वप्नाची पूर्तता आज कुठेतरी झालेली, हृदय आनंदाने वाहून गेला आहे। प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये त्याचा हास्य जे आहे त्या हास्याची करोडोपेक्षा छोटी किंमत नाही आहे आणि त्याचं कारणही आहे की त्यांना त्यांच्या स्वप्नाचं अधिकाराचं घर आज तिकडे मिळतं आहे आणि त्याचंही आम्हाला जे आज भाग्य लाभलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी पाटील
या दोघांनीही आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे त्यांचं मोलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त. एका घरामध्ये 2 भावंडांचं जमत नाही. आम्हाला 1000 कुटुंबाशी जुळवून घ्यायचं होतं. 1000 कुटुंबामधल्या प्रत्येक भावाशी जुळवून घ्यायचं होतं, प्रत्येक बहिणीशी, प्रत्येक माऊलीशी जुळवून घ्यायचं होतं. तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी तो विश्वास दिला, सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला. ह्या व्यक्तीलाच्यावरती आम्ही विश्वास ठेवू. त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली, घरं तोडण्यासाठी कबुली दिली आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगरमध्ये 1000 लोकांना आज घरं मिळत आहेत. निश्चितपणे मोठा संघर्षाचा विषय होता. अनेक BMCच्या अडचणी आल्या, कधी सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या, लोकांना समजून सांगण्याच्या कन्व्हिन्स करण्याच्या अनेक अडचणी आल्या. कधी SRAमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एखाद्या व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याचं वारस नोंद करण्याची अडचण असेल किंवा OC मिळवण्यासाठी अडचण असेल, अनेक अडचणींना सामोरे केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्यांच्या विटनेसमध्ये किंवा तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षरीने आम्हाला पाहायला मिळतोय. त्यासारखं आमचं मोठं भाग्य आहे. निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला ज्याने आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला, आमच्यासोबत ते खांद्याला खांद्या लावून उभं राहिले. परंतु आज दुर्दैवाने योगायोगाने आमचा वाईट दिवस आहे की ते आमच्यासोबत नाही आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं सहकार्य होतं, म्हणून आज हा आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतो. त्या सर्वांना माझ्या वतीने भावना स्वीकार केली. ओके, थँक्यू.